नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज चाललेलो आहोत गावाकडे. तर गावाकडे जाताना मध्येच रस्त्यामध्ये थांबलो. इतकी सुंदर हिरवळ जानेवारीमधली गव्हाचं पीक आलेलं छान, आणि हे आहे सूर्यफुलाचं. तर गुरुला मला दाखवायचं होतं की ही शेती अशा पद्धतीनं असते. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण मुलांना शहरामध्ये शिक्षण देतो, परंतु त्यांना खेड्यातल्या गोष्टी काहीच माहिती राहत नाहीत. आता मी शाळेत शिकवताना बघते, मुलांना जर काही बैलगाडी वगैरे खाट कशाला म्हणतात, ह्या गोष्टी त्यांना खरंच कळत नाहीत. यासाठी थोडंसं म्हटलं यांनाही थोडंसं माहिती व्हावी, यासाठी एका शेतामध्ये थांबलो. नाही तोडू नाही रे बाबा. एखाद्या शेतकऱ्यानं जर बघितलं ना, नाही रे तोडू गुरुल्या. तोडायचं नको ना तोडू. खरंच सनफ्लॉवर पाहिलंच नव्हतं ना गुरुले. मम्मा घे नाही तोडू. नको ग राणी, घ्यायचं. नको ग शोना. किती सुंदर दिसतंय बघ ना. हे बघ तर, हे तर उमलाईले. हे बघ हे कसं. छोटं रोप घ्यायचं काय? हा पक्क पाणी घालशील? हा चालतंय. गावाकडे जाण्याची जास्त करून मुलांना फार ओढ असते, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या आजी आजोबा वाटच बघत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप लाड करतात त्यांचा. मग मुलांना वाटतं थोडी शिस्त सोडून आपणही मज्जा करायला गावाकडे जावं. आणि हे आहे माझं घर. माझे सासरे वाटच बघत आहेत. सासूबाई पण तिकडून आलेले आहेत. आमचे काका आमची बघ गुरु. गावाकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यानिमित्ताने इथं काय होतं, गावाकडे म्हणजे वामनभाऊ महाराज जे संत होऊन गेले त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते जानेवारी महिन्यामध्ये. आणि आमच्या गावातले जे कोणी बाहेरगावी शिक्षणाने किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहतात, ते आवर्जून दर्शनासाठी गावामध्ये यावेळेस येत असतात. आणि माझ्या गावामध्ये प्रत्येक दारामध्ये तुळशी वृंदावन आहे. आणि तुम्हाला सांगते, सगळेजण संध्याकाळी सूर्यमावळतीच्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला
तुळशीसमोर दिवा प्रत्येक दारासमोर दिसणार इतकं पावन गाव आहे. कारण संतांची भूमी म्हणून माझ्या गावाला ओळखलं जातं आणि मला खरंच त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. मी या गावातली आहे. आणि खेडेगाव या गोष्टीमध्ये आणखीनही संस्कृती, परंपरा या गोष्टी खूप जतन केलेल्या आहेत. इथले लोक मोबाईलचा वापर जास्त करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, कुटुंब अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिली जातात. सदाचाराने वागणारी लोक, शेतकरी कुटुंब खूप चांगले कष्ट करून स्वतःचं उदरनिर्वाह भागवतात. आणि ज्या सप्त्यामध्ये प्रसाद घ्यायला संध्याकाळी इथं अशी गावातली मंडळी, पाहुणे मंडळी अशा पद्धतीने सप्त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात. 35 ते 40 वर्षापासूनची ही परंपरा आहे गावाकडे सप्ताह साजरा करण्याची. खूप छोट्या ठिकाणी हे संतांची भूमी सप्ताह भजन कीर्तन चालू होते. परंतु आता सध्याच्या काळामध्ये खूप मोठं रूप आलेलं आहे. अशा पद्धतीनं आमच्याकडे संध्याकाळी असा प्रसाद दिला जातो. त्यानंतर समाप्तीच्या दिवशी आणि दानधर्म, जे कोणी ज्यांना जसं वाटेल तसा आपला नवस फेडण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी इथे आवर्जून बाहेरची लोक, म्हणजे जे आपल्या गावातली बाहेर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी येतात ते आवर्जून इथे येऊन देणग्या वगैरे देतात. खूप छान प्रकारे माझ्या गावातला सप्ताह साजरा होत असतो दरवर्षीप्रमाणे. आणि अशा पद्धतीने प्रसाद आम्ही ताटामध्ये काही शिल्लक ठेवत नाही, पूर्ण ताट संपवून मग निघतो. आणि इथलं एक वैशिष्ट्य सांगते, माझ्या गावामध्ये सप्त्यामध्ये पुरुष मंडळीसुद्धा खूप हातभार लावतात, खूप काम करतात. म्हणजे ते पात्र उचलण्यापासून असू दे, वाढण्यापासून असू दे, किंवा स्वयंपाकघरातली भाजी फळं सगळं कट करण्यापर्यंत असू दे, सगळे कामं पुरुष मंडळी करतात. महिलांना जास्त इथं काम करण्याची संधी मिळत नाही. कारण सप्ताह म्हटलं की गावातली सगळी पुरुष मंडळी खूप सप्त्यामध्ये योगदान देतात. रोप लावलेलं आहे. बघूया याची जर मान सरळ झाली तर लागलं म्हणता येईल. आणि सगळं संध्याकाळी आपल्या वाटणाकडे कंप्लेंट केली, तुम्ही ज्या शाळेत शिकवायचे होते त्या शाळेत चुकी शिकवतात. काय चुकी शिकवतो हे म्हणतात ताप मजबूरचा पोट आहे. सगळे दुसऱ्याची गुरुजी केली गुरुजी आमच्या मला चुकी शिकवलं. काय चुकी शिकवलं? काय म्हणले तुम्ही? ताप मजबूरचा पोट आहे. हा म्हणलो. काय म्हणले म्हणजे हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणजे मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलली. एकाने तोंड दाखवलं त्याच्यात एक जण मला बोलते फी भरू म्हणजे ताप मग फी भरल्याची आग्रह जाणार.
वेगळ्या मार्गाने जावं. विठाला विठाला तुम्हाला सत्संगती नको का? नको. मग सुख पाहिजे का? सुख. आता याच्यामध्ये सुख कोणाला नको खरं सांगा. एखाद्याने पर अशोवर हात करून मला परवा 3 बेंड झाली पाहिजे. दुसऱ्याची मोठा रडू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुभेदार असणार नाशिवंत आणि हे असं माझ्या घरावरून माझं सुंदर असं गाव दिसत आहे. खूप सुंदर वाटतं. मला इथे खूप करमतं आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांना गावाची ओढ जास्त असते. मला याचाही खूप आनंद होतो की मुलांना आणखीनही गावाकडे येण्याची जी उत्सुकता ओढ असते तिथे खरंच मला समाधान वाटतं. बराच वेळेस आपण कामानिमित्ताने किंवा कोणत्याही गोष्टीमुळे थोडंसं जिम्मेदाऱ्यामुळे येणं टाळतो. पण जितकी ओढ मी मुलांमध्ये बघते मला हे पाहून मला फार आनंद होतो. आणि सूर्योदयाचं वेळ झालेली आहे. किती छान दिसत आहे. आणि बघा सकाळी बघते तर काय खूप छान झाड लागलेलं आहे. मला आनंद झाला. आणि हे माझ्या दारातलं तुळशी वृंदावन आहे. आणि आता गावातलं जे वामनभाऊ महाराजांचं जे सप्ताह होतं तिथलं स्वयंपाकघर दाखवते तुम्हाला. इतकं सुंदर प्रशस्त असं स्वयंपाकघर आहे. आणि इथं पूर्ण गावातला समाप्तीचा म्हणजे पंचक्रोशीतले जेवढे गावं जोडलेले आहेत किंवा ज्यांना सप्ताह माहिती आहे ते समाप्तीला आवर्जून येतात आणि इथंच प्रसाद बनवण्याचं काम केलं जातं. आणि जे रोज संध्याकाळी वारकरी संप्रदायाला जेवण बनवलं जातं तेही इथंच अशा पद्धतीनं बनवलं जातं. पुरुष मंडळीच हे स्वयंपाकाचं कामं छान प्रकारे पार पाडतात. असा आहे माझ्या गावाकडचा सप्ताह. तुम्हाला माझं गाव, माझ्या गावाकडचा सप्ताह कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणखीनही खेडेगावामध्ये या परंपरा जोपासल्या जातात याचा खूप अभिमान आहे. आणि ही अशीच संतांची भूमी, संतांची जी शिकवण आहे तीच पुढे चालत राहावी. गावातले लोक यासाठी खूप योगदान देतात. माझ्या गावामध्ये आणखीनही सात्विकता खूप जतन केलेली आहे. या गोष्टीचं आम्हाला फार समाधान आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि माझे दीर आमच्या घरातलं प्रतिनिधित्व नेहमी करतात कारण ते प्रत्येक कामाला स्वतः बीडमधले सगळे कामं सोडून ते इथे येऊन योगदान करतात. याचाही खूप आम्हाला आनंद वाटतो. Gelin.